काँग्रेसची घालमेल थांबेना, आदित्य ठाकरेंच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही, म्हणाले विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही. आदित्य ठाकरेंच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा, आयत्या वेळेस उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, मंत्री सामंत यांचं वक्तव्य. तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करा, संख्याबळाचा नियम कुठेही नाही, नाना पटोलेंची मागणी. राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांची ही कबुली. आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी. रवींद्र चव्हाण निलेश राणेंची गळाभेट आणि हस्तांदोलनही, चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंनी केलं स्पष्ट. मनोज जरांगेंचं पुन्हा पुन्हा तेच, मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, जरांगेंच्या आरोपाला धनंजय मुंडे यांचं उत्तर. एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतमोजणी दिवशीच होणार होती ब गटाची परीक्षा. नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे, नेहरू झुकले. वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल. वंदे मातरम गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भोवया उंचावल्या. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेमध्ये सरकारचा प्रस्ताव, राहुल गांधी आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर. शिवसेना मंत्र्यांची संध्याकाळी 8 वाजता बैठक, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या देवगिरी बंगल्यावर मंत्री आणि आमदारांचं मंथन. मविया नेते उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते संदर्भात चर्चा करणार. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा, नागपूर अधिवेशनामध्ये मारणार धडक, मका पिकाला 2400 रुपये हमीभाव देण्याची मागणी. अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावर चर्चा. बांगलादेशात कांदा निर्यातीला परवानगी, येवला लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव. धुळ्यातील एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यात 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी 15 वर्षाचा असल्याची माहिती समोर, मोबाईल देण्याच्या बहाण्यानं केला अत्याचार. पालघरमध्ये कायद्याचा रक्षकच झाला भक्षक, पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, पीडित महिलेचा हवालदार शरद भोगाडेवर आरोप. मंत्री संजय शिरसाडांची नागपुरातील वसतिगृहावर धाड, वसतिगृहात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची केली पाहणी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांची केली कान उघडणी. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा, बेळगावात नेत्यांना प्रवेशबंदी, प्रवेशबंदी विरोधात कोल्हापुरात तीव्र आंदोलन. ठाकरे गटाची बैठक संपली, अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी, विधिमंडळ परिसरात उद्या आंदोलन करणार. सोमवारीही इंडिगोकडून घोळ सुरूच, देशभरात 400हून अधिक फ्लाईट्स रद्द. इंडिगोच्या वादापासून सर्वोच्च न्यायालय दूर, लोक होरपळत असताना न्यायालयानं ढकलला चेंडू मोदी सरकारच्या दारात. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये राऊत गटाचा विजय, 18 पैकी 18 जागांवर राऊत गटाचे वर्चस्व, ठाकरे गटाच्या दिलीप सोपल या गटाला मोठा धक्का. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ, रुग्णांचा खाटांवर देखील झुरळांचा वावर, झुरळांच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण त्रस्त.